हाँ वीणबाई बोला बोला. डिस्टर्ब तर नाही ना केलं मी तुम्हाला? नाही हो, बोला ना बोला. अहो आपण आज जो फ्लॅट पाहिला ना त्या बिल्डरचा फोन आला होता मला. हो का? तो मला म्हणाला की त्याच्याकडे त्या फ्लॅटसाठी अजून 3 बायर झाले आहेत आणि त्यांना तोच फ्लॅट हवाय. ते लगेच विकत घ्यायला तयार आहेत त्याच्याकडनं तो फ्लॅट. अरे देवा, म्हणजे हा पण फ्लॅट जातोय की काय? हो ना, आपल्याला त्यासाठी लवकरात लवकर हातपाय हलवायला हवे. हो हो, फ्लॅट इतका चांगला आहे तो हातचा जाऊ द्यायचा नाहीये वीणबाई. तुम्ही बिल्डरला टोकन मनी दिला की नाही? नाही ना, अहो तो टोकन अमाऊंट घ्यायलाच तयार नाहीये. सारखा मला विचारतोय तुम्ही नक्की फ्लॅट घेणार आहात का? तर मी काय सांगणार ना त्याला. मी तुम्हाला डिवोर्स पेपर पाठवलेत, त्याच्यावर पटकन रोहनची सही घ्या आणि फ्लॅटची चावी हातात घ्या. सिंपल. खाऊ आहे का? सोपं नाहीये हो. रोहनची सही घेणं सोपं नाहीये हो. हो का? बरं ठीक आहे, मग जाऊ दे तो फ्लॅट. दुसरा बघू ना आपण, त्यात काय. नाही नाही, नको नको नको, असं करू नका हो. असं का बोलता वीणबाई? आपल्याला तो फ्लॅट आवडलाय हो. इतका चांगला फ्लॅट आहे, प्रशस्त आहे, खिडक्या पण किती मोठ्या मोठ्या आहे, फरशी चांगली आहे, भिंती चांगल्या आहेत. असं नका करू. हो ना, मलाही खूप आवडलंय. अहो प्राईम लोकेशन आहे. हे हातचं जाता कामा नये असं मला तरी वाटतं बाबा. त्यामुळे तुम्ही काय करा, रोहनची सही पटकन घ्या. पुढचं मी सगळं बघते. नाहीतर मग एकदा तो फ्लॅट हातचा गेला ना तर मग मी काही करू शकणार नाही. नाही हो, इतका सोन्यासारखा फ्लॅट आहे, कसा विसरू हो मी. मला हवाय हो फ्लॅट तो. इतकी वर्ष मी काहीतरी करते, मी बघते काहीतरी कशी मिळवते सही रोहनची. गुड, ऑल द बेस्ट, बाय. हेच तर टाळता आलं असतं ना रोहन. आपण चिडलो की परिस्थिती अजून चिघळते. अगं मी सुद्धा माणूस आहे. मला सुद्धा ही भांडणं नको आहेत माझ्या आयुष्यात. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की मला थोडी माझी स्पेस हवी आहे. मला माझा वेळ हवाय. यार सततच्या कटकटीला खूप कंटाळलोय मी आता. रोहन पण तिचं खूप वेड्यासारखं प्रेम आहे तुझ्यावर. ताई मला माहिती आहे का तिचं माझ्यावर प्रेम आहे, पण मला ह्याच गोष्टीचा खूप प्रेशर येतोय. नॉर्मल वागूयात ना आपण सगळे, एकदम नॉर्मल, हेच सांगत असतो मी तिला. आणि एक तुला माहितीये ना माझं सुद्धा तिच्यावर किती प्रेम आहे. अगं मी सुद्धा तिला घरी खूप मिस करत असतो. पण तुला माहितीये प्रॉब्लेम काय? अगं आदिराला फक्त मी हवा असतो. माझ्या बरोबरची फॅमिली आहे ना ती नकोय तिला. मग सांग ना हे कसं शक्य आहे? असं नाही यार रोहन, बाबा आवडतात तिला. बाबांशी तिला काही प्रॉब्लेम नाही. सुष्मिता, छान बॉन्ड आहे त्या दोघींचा. ताई हे बघ, घरापासून लांब राहून कधीतरी वेळ मिळेल तेव्हा आई वडिलांना भेटणारा मुलगा मी नाहीये. म्हणजे मला माहित नाहीये हे कोणासाठी बरोबर आहे का कोणासाठी चूक आहे, पण मला तरी हे शक्य नाहीये. हे बघ आई बाबा हे नेहमीच माझे पहिले रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, मग ते कसेही असले तरी. हे बघ ताई, बघ माझी इच्छा आहे की आम्ही खूप छान संसार करावा, पण त्यासाठी आई बाबांना सोडणं कसं शक्य आहे? रोहन, तुम्ही दोघंही ना अशी दोन टोकं धरून बसलायत. अशाने प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार आहे सांग बरं. ते मला नाही माहित, पण मला आता फक्त इतकंच माहितीये की मी खूप दमलोय. मला ह्याबद्दल कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि आदिराला सुद्धा भेटायचं नाहीये. अरे ताई हे बघ, तू बोललीस म्हणून माझी मीटिंग संपवून मी इथे आलो, पण आता मला दुसरी मीटिंग आहे आणि मला जावंच लागेल. आय अंडरस्टँड, सॉरी. ठीक आहे, बोलूयात आपण यावर. येतो मी. आदिरा सरपोतदार, हो मी. तुमचं पार्सल आले. अच्छा, हे घ्या, मिठाई खा. आज खूप आनंदाचा दिवस आहे. थँक्यू. डॉल, काय झालं मग? डॉल,
हे असं कसं झालं? हे हे नाही होता का मा डॉल? काय झालं? डॉल तू तू पॅनिक नको हो हं. अजिबात पॅनिक व्हायचं नाही, मी आहे ना. या बट तू 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 स्वतःच काही बरं वाईट नाही तर नको, जाऊ दे. मॉम काय झालं? आर यू ऑल राईट? काय झालंय काय? ते कसं सांगू तुला, हे जाऊ दे. मॉम काय झालं आणि कसले पेपर्स आहेत ते? लेट मी चेक. केव्हापासून तुम्ही? रोहन मी डिवोर्सची नोटीस पाठवली. नाही. हाऊ इज दॅट पॉसिबल? रो मला दिवस नाही देऊ शकत. हॅलो तू शांत राहा डॉल. काही नाही झालंय, मी आहे ना डॉल. डॉल पॅनिक नाही व्हायचं. डॉल मम्मा अगं रिलॅक्स, लेट इट टेक हर टाइम. एक बरं झालं, डिवोर्सची नोटीस अगदी योग्य वेळेवर आहे. समर, आता ह्या सगळ्यावरून स्वानंदीवर चिडत बसू नकोस हा तू. तुमच्या दोघांचा हेतू एक आहे, तुम्ही एक टीम म्हणून काम करायला हवं, हात मिळवायला हवा आणि या सगळ्यावर तोडगा काढायला हवा. हा बोल काकू. समर तू लवकर घरी ये, तू लवकरात लवकर घरी ये. ती कोणाचंच ऐकत नाहीये. काय झालंय काय काकू? ती आता धमकी देते की कोणी जवळ आलं माझ्या तर मी उडी मारीन. अरे कसं समजावू तिला तेच कळत नाहीये रे. ओके ओके ओके, मी आलो. घरी जावं लागेल, काहीतरी गडबड आहे. आदिरा प्लीज मागे हो, असं नको करू बाळा प्लीज.